नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे STV फार्मिंग या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतो मित्रांनो। तर आज विषय घेऊन आलेलो आहोत मित्रांनो आपण लिंबू हस्तबहार नियोजन। तर मित्रांनो आपल्या लिंबाला उन्हाळ्यामध्ये खूप मागणी असते मित्रांनो बाजारामध्ये, त्याच्यामुळे आपल्याला हस्तबहार नियोजन करणं हे खूप गरजेचं आहे। आणि हस्तबहार नियोजन जर केलं तर मित्रांनो आपल्याला उन्हाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात लिंब झाडावर लागलेले दिसतात मित्रांनो। त्याच्यामुळे 2-4 कामं करावं लागतात मित्रांनो। तर काय करायचे ते काम ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगेन। फक्त स्किप न करता व्हिडिओ बघा मित्रांनो, म्हणजे पूर्णपणे माहिती मिळेल मित्रांनो तुम्हाला। त्यातलं पहिलं काम आहे मित्रांनो, आपल्याला मित्रांनो लिंबू हस्तबहार नियोजन करायचं म्हणलं तर सर्वात पहिल्यांदा काम करायचं मित्रांनो, आपल्याला लिंबू बागेतील तण पूर्णपणे काढून घ्यायचं मित्रांनो। तण म्हणजे गवत पूर्णपणे काढून घ्यायचं मित्रांनो। ते 2 पद्धतीने काढायचं मित्रांनो। खुरप्याच्या साहाय्याने काढणं होत असेल तर खुरप्याच्या साहाय्याने काढायचं मित्रांनो। ते जे शक्य नसेल मित्रांनो तर त्या जागेवर आपण तणनाशकचा वापर करायचा आहे मित्रांनो। तणनाशकमध्ये मित्रांनो आपल्याला ग्लायफोसेट 71% 2 प्रति लिटर 2 ग्रॅम घ्यायचे मित्रांनो आणि व्यवस्थित फवारणी करून घ्यायची मित्रांनो। म्हणजे आपल्याला तण व्यवस्थापन व्यवस्थित झालेलं दिसेल मित्रांनो। ते झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला वाळलेले फाटे जे असतात मित्रांनो लिंबूच्या बागामधील आणि खाली टेकलेले फाटे मित्रांनो, कमीत कमी आपल्याला लिंबूची बाग ही जमिनीपासून फाटे मित्रांनो 2 फूट अंतर राहायला पाहिजे मित्रांनो फाट्याचा आणि जमिनीचा। अशा पद्धतीने फाटे आपल्याला काढून घ्यायचे मित्रांनो लिंबूची। ते झाल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो आपल्याला पहिली फवारणी करून घ्यायची मित्रांनो। ती म्हणजे चमत्कार प्रति लिटर 2 ml मित्रांनो, किंवा लिओसिन प्रति लिटर 2 ml। आणि त्याच्यासोबत मित्रांनो एक कोणचं बी एक बुरशीनाशक घ्यायचं मित्रांनो। आणि त्याच्यासोबत एक कीटकनाशक मित्रांनो इमामेक्टिन। अशा पद्धतीने मित्रांनो ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये फवारणी करून घ्यायची मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो फवारणी झाल्याच्या नंतर दुसरं काम म्हणजे आपल्याला लिंबूच्या झाडाच्या खालची पूर्णपणे जागा मित्रांनो टिकावाच्या साहाय्याने उकरून घ्यायची मित्रांनो। उकरून घेतल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला 1 महिनाभर म्हणजे पूर्ण ऑक्टोबर महिना ताण द्यायचा आहे मित्रांनो बागेला। एक पूर्ण म्हणजे ऑक्टोबर महिना पूर्ण ताण जर दिला मित्रांनो, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मित्रांनो आपल्याला ठिबकच्या साहाय्याने हळूहळू पाणी द्यायचं मित्रांनो। आपल्याला ताण तोडायचा आहे आणि पाणी देता वेळेस मित्रांनो 1 किलो प्रति झाड 10-26-26 किंवा आपल्याला त्यासोबत 250 ग्रॅम युरिया या पद्धतीने खाद द्यायचं मित्रांनो। आणि व्यवस्थित तेवढं काम केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला चांगले फुलं यायलेले दिसतील मित्रांनो। फुलं आल्याच्या नंतर मित्रांनो इमामेक्टिन 10 ग्रॅम प्रति 20 लिटर पाण्यामध्ये मित्रांनो फवारणी करून घ्यायची मित्रांनो। तेवढं काम केल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला लिंबूनी बागेमध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे लिंबू लागलेले दिसतील। व्हिडिओची माहिती चांगली वाटली असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो। धन्यवाद। व्हिडिओची माहिती चांगली वाटली असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा मित्रांनो। धन्यवाद।